मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 28 साइज मध्ये कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं आहे आणि तेच पेपर कटिंग करून आपण ब्लाउज पीसावरती मार्किंग करून कसं कट करायचं आहे ते बघितलं। आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण शिलाई बघणार आहोत आणि महत्त्वाच्या तुम्हाला खूप साऱ्या टिप्स पण मी देणार आहे। शोल्डर का उतरते, बाही कशा पद्धतीने जोडायची आहे, पाइपिंग कशी करायची आहे, खूप सोप्या आणि सावकाश पद्धतीमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपल्याला पाठीच्या भागाचे टक्स तयार करून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने आपण कालच्या व्हिडिओमध्ये मार्किंग केलेलं आहे। हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि ते अर्धा इंचाचं सुद्धा आपण मार्किंग केलं होतं। हे अशा पद्धतीने इथे आणि मग इथं मार्किंग आहे वरच्या बाजूला। मग असं करायचं आहे, इथून अर्धा इंच घ्यायचं आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला टक्स टाकून घ्यायचा आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायला फक्त विसरू नका। इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स टाकून झाले, बघू शकता। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा टक्स टाकून घ्यायचे आहेत। वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे खालच्या बाजूला आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे। हे पहा इथून अशा पद्धतीने आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला फक्त विसरू नका। इथे आपण पट्टी जोडून घेतली। आता ही पट्टी ह्या बाजूला घ्या आणि इथे एकदम कडेकडेला हे पहा अशा पद्धतीने ह्या कापडावरती आली पाहिजे, दाबटीप टाकून घ्यायची। इथे आपली पूर्ण दाबटीप टाकून झाली। आता पट्टी ह्या बाजूला घ्यायची आहे, अशा पद्धतीने बघू शकता। थोडीशी घडी करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने। नंतर हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या, बघू शकता। इथे दाबटीप टाकल्याच्या नंतर ते दिसायला सुद्धा आणखी ते व्यवस्थित दिसतं। आता इथे जर तुम्हाला हात शिलाई जर करायची असेल तर तुम्ही इथे 5 नंबरची शिलाई मारू शकता। जर तुम्हाला हात शिलाई नसेल करत तर तुम्ही इथे 3 नंबरची शिलाई मारली तरी सुद्धा चालेल। इथे आपली पाठीची पट्टी जोडून झाली, बघू शकता। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा जोडून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला कटोरीला टक्स टाकून घ्यायचे आहेत। हे पहा समोर ठेवून घ्या अशा पद्धतीने आणि हे टोक इकडच्या बाजूला असं ठेवून घ्या। आता इथे खालच्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घ्या। हे पहा इथे खालच्या बाजूला 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरायचं नाही। इथे खालच्या बाजूला 1.5 इंच आणि ते वरच्या बाजूला 2.5 इंच हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या। आता इकडची बाजू हे पहा अशा पद्धतीने हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या। आता ह्या खालच्या बाजूने इथे 1.5 इंच मार्किंग करून घ्या। हे पहा इथे 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं असं आणि वरच्या बाजूला 2.5 इंच लक्षात ठेवत जा। हे पहा इथे वरच्या बाजूला 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ह्याच्यावरती बरोबर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स टाकून झालेले आहेत। आता ह्या बाजूने हे पहा कपडा थोडासा खाली आहे, हे पहा अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये करून घ्या। हे पहा ह्या सुद्धा बाजूचा असं एका लाईनीमध्ये करून घ्या, असं बघा तुम्ही, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे काय करायचं आहे, कधीही कट करत जाऊ नका। हे पहा अशी घडी करून घ्यायची आणि एक शिलाई मारून घ्यायची। हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती सुद्धा हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। ते कधीही कट करायचं नाही, ते तेवढं फक्त लक्षात ठेवत जा। आता इथे बघू शकता आपली कटोरी हे पहा अशा पद्धतीने बसायला सुद्धा एकदम अशी परफेक्ट बसणार आहे। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू इथे बघू शकता। आता इथे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे। हे पहा ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या अशा पद्धतीने आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे, म्हणजे काय होते इथे आपल्या उलट होत नाही, ते लक्षात घ्या। आता एक कटोरी आपण जोडून बघूया। हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती उलटी ठेवून घ्या आणि इथून जोडायला सुरुवात करायची आहे, सावकाश सविस्तर मध्ये। हे पहा अशा पद्धतीने इथं ठेवून घ्या आणि इथून जोडायला सुरुवात करायचं आहे। शिलाईमध्ये पकडताना फक्त व्यवस्थित पकडा, ते लक्षात घ्या। हे पहा अशा पद्धतीने इथे पूर्ण आपल्याला खालच्या बाजूला जोडत घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश, बघू शकता इथे परफेक्ट कटोरी आपल्याला पुरलेली आहे। आपण खालच्या बाजूला अर्धा इंच वाढवलं होतं, ते लक्षात घ्या। हे पहा अशा पद्धतीने बरोबर पुरलेली आहे।
बऱ्याच वेळा काय होतं, कटोरी जोडायला पुरत नाही, त्यासाठी मी तुम्हाला कटिंग करताना सांगितलं थोडंसं अर्धा इंच ह्या बाजूला जो भाग आपण इकडचा जोडतो का, ती बाजू फक्त इथे एकाच बाजूला खालच्या बाजूला वाढवली ना, म्हणजे ती जोडायला सुद्धा आपल्याला परफेक्ट पुरते. हे अशा पद्धतीने बघू शकतो इथे. आता परत ह्याच्यावरती आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, इथूनच सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता ही कटोरी ह्याच्यावरती अशी उलटी ठेवून घ्या, कारण की ही खालीपर्यंत आपल्याला जोडायला सुद्धा पुरलेली आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ही कटोरी अशा पद्धतीने इथं ठेवून घ्या आणि इथून जोडायला आपल्याला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने ही पण सावकाश जोडून घ्या. तुम्हाला इथे मी दोन्ही सुद्धा जोडून दाखवते. बघू शकता इथे हे अशा पद्धतीने वरच्या बाजूला ही सुद्धा आपल्याला परफेक्ट जोडायला पुरलेली आहे. आता ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. ते विसरत जाऊ नका फक्त, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाते. हे अशा पद्धतीने आणि खेचू नका, एकदम सावकाश आणि सविस्तर मध्ये जोडून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. हे ही उंच बाजू असते. हे अशा पद्धतीने ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. ही उंच बाजू मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, लक्षात ठेवत जा. हे अशा पद्धतीने ही उंच बाजू हुकलूक पट्टीच्या बाजूला असते. हे ही उंच बाजू अशी ठेवून घ्या ह्याच्यावरती. ह्या सुद्धा बाजूची ही उंच बाजू असते, ह्या बाजूला ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आता ही मी तुम्हाला जोडून दाखवते. इथे पकडायचं आहे बरोबर असं आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला फक्त विसरू नका. हे इथून सुरुवात करा अशा पद्धतीने आणि दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे, ते लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने आपली जोडून झाली. आता ही बाजू ह्या बाजूला घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता इथं हे अशी घडी करत करत घ्यायचं आहे आणि बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्या. आता ही आपण शिलाई केलेली बाजू ह्याच्यावरती बरोबर अशी ठेवून घ्यायची आहे आणि हे इथे बरोबर अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे, ते लक्षात ठेवायचं. हे अशा पद्धतीने आपली एक क्रॉसपट्टी इथं जोडून झाली. आता ही आपल्याला पूर्ण सुईची करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने जोडून घ्या. लक्षात ठेवा आपली इथे खालच्या बाजूला शिलाई नसते. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. त्यासाठी मी फक्त तुम्हाला अर्धा इंचच घ्यायला सांगितलं, का तर इथे आपल्याला जोडायला अर्धा इंच लागतं, त्यासाठी ते लक्षात घ्यायचं आहे. जर कपडा कमी असेल तर मग तुम्हाला 1 इंच वाढून घ्यावं लागणार आहे. बरेच पाठीमागचे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत. मग काय करावं लागतं आपल्याला, इथे सुद्धा मग शिलाई द्यावी लागते. एक जोडतो आपण आतल्या बाजूला ती पलटी करून घ्यावी लागते. तिथे मग अर्धा इंच पकडावं लागतं इथे. मग इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच पकडावं लागतं. कपडा कमी असेल तर त्या पद्धतीने करावे लागते. जर तुमचा कपडा जर जास्त असेल तर मग फक्त अर्धाच इंच इथे आपल्याला लागणार आहे जोडण्यासाठी, ते लक्षात ठेवायचं. म्हणून मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त अर्धा इंच घ्यायला सांगितलं, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आपली खालच्या बाजूला शिलाई नसल्यामुळे अशा पद्धतीने फक्त अर्धाच इंच आपल्याला इथे पकडायचं आहे, ते लक्षात घ्या. इथे बघू शकता क्रॉसपट्टी आपली जोडायला सुद्धा पुरलेली आहे. आता दुसरी सुद्धा ह्याच पद्धतीने तुम्हाला जोडून घ्यायची आहे. आता दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी मी तुम्हाला जोडून दाखवते. हे उंच बाजू त्याच्यावरती अशा पद्धतीने ही उलटी ठेवा. हे बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. हे ही सुद्धा जोडायला पुरलेली आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता इकडच्या बाजूने हे अशी घडी करून घ्या, बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्या. ही बाजू ह्याच्यावरती ठेवून घ्या. सोपं आहे, तुम्हाला हे नक्की जमेल. हे अशा पद्धतीने पकडा इथे. फक्त खेचू नका, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हा कपडा पूर्ण आपल्याला बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे. इथे सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसते आणि इथे सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हुक आणि लूक पट्टी जोडून घ्यायची आहे. इकडच्या बाजूला हुक पट्टी असते आणि ह्या बाजूला आपली लूक पट्टी असते, ते लक्षात घ्यायचं आहे. आता सर्वात आधी हुक पट्टी कशी जोडायची आहे, अशा पद्धतीने वरच्या बाजूने जोडून खालच्या बाजूला आपल्याला ती घडी करून घ्यावी लागते, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि काढताना कपडा थोडासा जास्त काढत जा. खालच्या बाजूला आपल्याला थोडीशी घडी करून घ्यावी लागते, अशा पद्धतीने, ते लक्षात ठेवत जा. इथे मी पूर्ण हुक पट्टी जोडून घेतली. आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे आणि इथे पूर्ण दाबटीप टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता इकडच्या बाजूला हे थोडीशी घडी करायची. हे अशा पद्धतीने हे परत ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. आलं लक्षात? पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते, ते लक्षात घ्या. हे इथे पूर्ण बंद करून घ्या. अशा पद्धतीने पट्टी काढताना फक्त व्यवस्थित काढा, दिसायला सुद्धा ती अशी व्यवस्थित दिसली पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. हुक लावल्याच्या नंतर हे अशा पद्धतीने. आता लूक पट्टी जोडून घ्यायची आहे ह्या बाजूने. हे इथं
अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने जोडून घ्या. आता इथे जास्त कपडा आहे, थोडासा असा कट करून घेतला तरी चालेल. हे पहा अशी घडी करून घ्या. बघू शकता अशा पद्धतीने. आता हा कपडा ह्या बाजूला घेतला आणि दापटी टाकली तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसेल. आता इथे हे पहा अशी थोडीशी घडी करून घ्या आणि ह्याच्यावरती आपण इथे शिलाई मारून घेतली का, हे पहा इथे त्याच्यावरती बरोबर जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाही इथे, ते लक्षात ठेवायचं. आता असं घडी करून घ्यायचं आणि हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि त्या डायरेक्ट 5 नंबरची शिलाई मारून घ्या पूर्ण. म्हणजे धागा नाही, हुक अडकवतो आपण तिथे, धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो, ते लक्षात घ्या. आता इथे डायरेक्टली तुम्ही 5 नंबरची शिलाई मारली तरी सुद्धा चालेल. इथे बघू शकता मी डायरेक्ट 5 नंबरची शिलाई मारून घेतली. आता एवढं शिल्लक आहे, हे पहा अशा पद्धतीने हे कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. आता इथे आपण बघूया आपल्या दोन्ही सुद्धा पट्टे एकसारखे आहेत का. बऱ्याच वेळा काय होतं वरती खाली होऊन जातात, शिलाईमध्ये आपलं पकडतं ना, ते लक्षात घ्या. हे पहा असं ठेवून बघा. बघू शकता हे पहा असं ठेवून बघा. इथे खालच्या बाजूला ठेवा, इथे वरच्या बाजूला माझी थोडीशी जास्त आहे. हे पहा ही बाजू जास्त आहे. मग काय करायचं, हे पहा सोपी पद्धत सांगते, मार्किंग करून घ्या. जेवढी जास्त आहे इकडची मोठी होऊ द्यात किंवा ह्या बाजूची मोठी होऊ द्यात, लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात, ते लक्षात घ्या. इथे असं मार्किंग करून घ्यायचं. जेवढी मोठी झालेली आहे तेवढी सर्वात आधी ते मार्किंग करून घ्या. मग इथे काय करायचं आहे, हे पहा इथून असा आकार द्यायचा, एकदम गोल आकार द्यायचा, लक्षात घ्या. मग इथपर्यंत असा आकार देऊन घ्यायचा. हे पहा इकडून घ्या, तुम्हाला द्यायला असं सोपं पडेल, असा आकार देऊन घ्या. आणि मग काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने ज्यावरती आपण आकार दिला, मार्किंग केलं, त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे आकार सुद्धा तुमचा तिथे व्यवस्थित येऊन जाईल आणि जेवढा जास्त कपडा आहे तेवढा तो तिथला कट होऊन जाणार आहे. आता इथे आपण बघूया आपले दोन्ही सुद्धा एकसारखे आहेत का, असं बघत जा, लक्षात ठेवत जा. बऱ्याच वेळा काय होतं हुक उचललं जातं, मग लावल्याच्या नंतर ते लक्षात ठेवत जा. आता इथे आपल्याला हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे वरच्या बाजूला पायपिंगसाठी थोडंसं सोडून द्या, लक्षात आलं. मग आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, जिथे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती असं बरोबर ठेवून घ्या. इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्या, इथे एक मार्किंग करून घ्या. आता हे मार्किंग ह्याच्यावरती मार्किंगवरती ठेवून घ्या. इथे एक मार्किंग करून घ्या, इथे एक मार्किंग करून घ्या. अशा पद्धतीने बघू शकता तुमचं इथे समान मार्किंग होऊन जाईल, आलं लक्षात. आता इथे त्रिकोण करून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने. इथे तुम्ही जर हाताने बनवत असाल तर हाताने सुद्धा बनवू शकता. मी मगाशी तुम्हाला 5 नंबरची शिलाई का मारायला सांगितली, हे पहा इथं थोडंसं बंद करून घ्या, इथून त्रिकोण अशा पद्धतीने आपण शिलाई मार देतो. परत ह्या बाजूने इकडच्या बाजूने हे पहा अशा पद्धतीने. मधला इथे असतो आपण हुक अडकवतो ना, तिथं थोडंसं ओपन राहतं, ते लक्षात घ्या. मग आपल्याला नवीन असतो, आपण ते पटकन जमत नाही, त्यासाठी काय करायचं, हे पहा इथून अशा पद्धतीने आपण शिलाई मारत येतो. अशा पद्धतीने इथे शिलाई मारत येतो. या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने करत असतो, इथे सुद्धा त्याच पद्धतीने करत असतो. हा कपडा मग शिलाई आपण देताना ओपन राहतो, त्यासाठी काय करायचं नेहमी लक्षात ठेवत जा. इथे डायरेक्ट अशी 5 नंबरची शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालते. मग नंतर तुम्ही अशी त्रिकोणी शिलाई मारू शकता. आणि इथे जर तुमचा गोल आकार नसेल आला तर काय करायचं, हे पहा इथून अशा पद्धतीने घ्या, इथून वरून असं मार्किंग करून घेतलं तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इकडच्या बाजूला थोडंसं जास्त असं आतल्या बाजूला नाही घ्यायचं. हे पहा मग इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धती इथपर्यंत असा गोल आकार सुद्धा तुम्ही देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे दिसायला सुद्धा तुमचा गळा इथे व्यवस्थित दिसेल. दोन्ही सुद्धा बाजूने त्याच पद्धतीने करा. हे पहा ह्या बाजूने हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊन इकडच्या बाजूला हे पहा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसेल दोन्ही सुद्धा बाजू. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे, त्यासाठी हे पहा मापाचा ब्लाऊज घ्या तुमचा. आता हे पहा इथं आपण कटोरी जोडलेली आहे, ह्याची सुद्धा इथे कटोरी जोडलेली आहे, ते लक्षात घ्या. आता इथे बरोबर अशी कटोरीवरती कटोरी ठेवून घ्या आणि इथं असं वरच्या बाजूला पकडा. इथे हे पहा अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घ्या. बरोबर आपलं वरच्या बाजूला शिल्लक जेवढं राहिलेलं असेल हे पहा असं मार्किंग करून घ्या. अर्धा इंच बरोबर असं शिल्लक राहतं, ते लक्षात घ्या. किंवा असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने ठेवा आणि असं मार्किंग इथे करून घ्या. जास्त जर शिल्लक राहिलं तर कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल. थोडंसं अंतर ठेवून मग वरच्या बाजूला कट करा, ते लक्षात घ्या. पण गळा नेहमी टाकताना आहे तेवढं टाकत जातात. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे पाशी ठेवून घ्या आणि ते वरच्या बाजूला हे पहा बरोबर आपलं शिल्लक राहत आहे, इथं असं मार्किंग करून घ्या. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने बघा, ते लक्षात घ्या. हे पहा असं ठेवून बघत जा
हे पहा दोन्ही सुद्धा बाजू हे पहा अशी कटोरीवरती बरोबर अशी कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि बरोबर त्याच्या समोर हे पहा हे मार्किंग आहे, हे पहा इथे आपलं शोल्डर आहे, असं लगेच असं मार्किंग करून घ्यायला, फक्त विसरायचं नाही. आणि बरोबर आले का ते सुद्धा असं बघत जा. हे पहा आता हे आपलं बरोबर आहे, तिथे बरोबर असं शोल्डर दोन्ही सुद्धा बाजूंचं असं सरळ मार्किंग करून घ्यायचं, क्रॉसमध्ये नाही घ्यायचं, लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरती पाठीचा भाग असा उलटा ठेवून घ्या, ते लक्षात ठेवत जा. हे पहा पाठीचा भाग असा उलटा ठेवा त्याच्यावरती आणि जेवढं आपण मार्किंग केलेलं आहे का ते बरोबर तेवढं डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, वरच्या बाजूला कपडा जर वेगळा असेल तर धागे निघतात. मग इथे सुद्धा वरच्या बाजूला तुम्ही अशी शिलाई मारू शकता डबल, इथे सुद्धा वरच्या बाजूला सुद्धा शिलाई मारू शकता. फक्त गळ्याच्या बाजूला पकडताना हे पहा असं गळ्याच्या बाजूला व्यवस्थित पकडा, ही आपली गळ्याची बाजू ना तिथे व्यवस्थित पकडायचं आहे. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला गळ्याची बाजू व्यवस्थित पकडा. इकडच्या बाजूला कमी जास्त झालं तरी सुद्धा चालतं, आकार देऊन आपण तो व्यवस्थित करू शकतो. फक्त गळ्याच्या बाजूला पकडताना व्यवस्थित पकडलं तरी ते व्यवस्थितच होऊन जाईल. इथं आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंचा शोल्डर जोडून झालं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. हे पहा इकडची सुद्धा बाजू तुम्ही अशी बघू शकता, समोरासमोर ठेवून कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये ह्या काढलेल्या क्रॉसमध्ये पट्टे आहेत, एकाला एक असे जोडून घ्या आणि अशा व्यवस्थित एका लाईनीमध्ये कट करून घ्या. हे पहा इथे सुद्धा थोडंसं क्रॉसमध्ये, कारण की आपण इथे क्रॉसमध्ये 1 इंचाच्या पट्ट्या काढल्या. हे पहा क्रॉसमध्ये अशा काढून घ्यायचे असतात, ते लक्षात ठेवा. एकाला एक जोडून घ्यायचे आहेत आणि क्रॉस असेल तर अशा पद्धतीने कट करून घ्या. आता ही पट्टी अशी ठेवून घ्या, जोडून घ्यायच्यात एकाला एक अशा पद्धतीने. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे. अशा पद्धतीने थोडीशी घडी करून घ्या आणि इथून सुरुवात करा. शोल्डर फक्त जोडताना व्यवस्थित जोडा. आता दाखवलं त्या पद्धतीने ब्लाऊजचं बरोबर अंतर हे मोजून घ्या, हे महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही जर जास्त झालं तर शोल्डर उतरलं जाईल, ते लक्षात ठेवा. त्यासाठी गळा ब्लाऊजचा मोजा ज्या पद्धतीने मी सांगितलं तेच पद्धत तुम्ही वापरा, म्हणजे तुमचं कधीही शोल्डर उतरलं जाणार नाही. गळा आहे तेवढंच टाकायचा, 5 असेल 5.5 असेल तुमचा, लक्षात ठेवायचा. आता इथं अशी घडी करून घ्या आणि इथून पट्टी ठेवून हे पहा अशा पद्धतीने बरोबर गोल आकारामध्ये ब्लाऊजचा जसा आकार आहे ना, हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्या. आता ही बाजू हे पहा, हे आपण शोल्डर जोडलेली बाजू पाठीमागच्या बाजूला घ्यायची, ते फक्त लक्षात ठेवायचं. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला अशाच पद्धतीने ही पट्टी जोडून घ्यायची आहे. इथपर्यंत आपण ही पट्टी जोडून घेतली. आता इकडे बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने पकडा, अशी घडी करून घ्यायची आणि ही पट्टी हे पहा हा कपडा ह्याच्यामध्ये सापडला पाहिजे, तेव्हा तुमची पायपिंग एकदम अशी व्यवस्थित येईल. हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची ह्याच्यावरती. हे पहा एक प्रकारची नाजूक अशी पट्टी सुद्धा तुमची तयार होईल पायपिंगसाठी. आता मग इथे काय करायचं, हे पहा फक्त हा कपडा आपण शिलाई देतो ना, हा कपडा त्याच्यामध्ये सापडला पाहिजे, ते लक्षात ठेवायचं. हे पहा अशा पद्धतीने मग इथे काय करायचं आहे, बरोबर इथे अशी शिलाई मारून घ्यायची, लक्षात ठेवत जा. पूर्ण पट्टी हे पहा आता इकडच्या बाजूला सुद्धा पुढच्या बाजूला मी तुम्हाला दाखवते. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती घडी करून घ्यायची. हे पहा बघू शकता पायपिंगसाठी पट्टी आपली तयार होईल. हे पहा इकडच्या सुद्धा बाजूला. त्यासाठी शिलाई करताना हा कपडा व्यवस्थित शिलाईमध्ये पकडा, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये, ते लक्षात ठेवा. इथं आपली पूर्ण गळ्याची पट्टी जोडून झाली. आता ह्या बाजूला हे पहा बघू शकता अशा पद्धतीने पट्टी आपली तयार होते, लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं, हे पहा फक्त थोडीशी घडी करून घ्या. आता इथे तुम्हाला किती तुमच्या आवडीनुसार पायपिंग ठेवू शकता, जाड नाजूक इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हे पहा फक्त अशी थोडीशी अशी घडी करून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे सुद्धा अशा पद्धतीने हे पहा इथे सुद्धा एक प्रकारची पट्टी तयार होते, म्हणजे काय होतं तुमची पायपिंग त्यामध्ये कधीही पलटी पडत नाही. फक्त पकडताना असं व्यवस्थित पकडा आणि इथे बरोबर मधल्या खाचीमध्ये शिलाई द्यायची, म्हणजे पायपिंग सुद्धा तुमची गोल येईल आणि कधीही पलटी पडणार नाही. अशा पद्धतीने
पकडत पकडत घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने सावकाश आणि सविस्तर मध्ये. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून सुरुवात करा. इथे थोडंसं बंद करून घ्यायचं. लक्षात घ्या तुमच्या इथे आवडीनुसार सुद्धा तुम्ही पायपिंग ठेवू शकता. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसेल. इथे आपली पायपिंग तयार झाली बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आणि एक प्रकारची पट्टी तयार होते इथे पाठीमागच्या बाजूला. हे पहा, म्हणजे पायपिंग तुमची ह्यामध्ये कधीही पलटी पडणार नाही ते लक्षात घ्यायचं. हे पहा अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ह्या बाजूला बाही जोडून घ्यायची आहे. त्याआधी काय करत जा, शोल्डर व्यवस्थित आहे का ते बघत जा दोन्ही सुद्धा बाजूंचं. हे पहा अशा पद्धतीने पकडा एकावरती एक. इथं हे पहा इथे सुद्धा अशा पद्धतीने इथे पकडा. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडल्याच्या नंतर एक बाजू छोटी एक बाजू मोठी अशा पद्धतीने होऊन जातं. आता इथे दोन्ही सुद्धा आपले एकसारखं आहे हे बघत जा. आता फिटिंगच्या बाजू दोन्ही सुद्धा बाजू बघायच्या आहेत आपल्याला. हे पहा ही वरच्या बाजूची फिटिंगची बाजू आणि पाठीच्या बाजूची फिटिंगची बाजू. हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथे बरोबर आहे का ते बघा. त्यासाठी शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडा ते लक्षात घ्यायचं आहे. पाठीची पट्टी जोडताना सुद्धा व्यवस्थित पकडत जा, म्हणजे तुमचं इथे कमी जास्त सुद्धा होणार नाही. आणि जर झालं तर मग काय करायचं, हे पहा जेवढा भाग तुमचा कमी जास्त झालेला आहे तेवढाच मग तिथे थोडासा गोलाकार द्यायचा. थोडासा गोलाकार द्यायचा, किंवा ही बाजू जर मोठी झालेली असेल तेवढाच तुम्ही येता असा गोलाकार द्यायचा आणि तेवढंच ते कट करून घ्यायचं आहे. शक्यतो शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडायचं. त्याच पद्धतीने ही बाजू सुद्धा आपण बघूया. हे पहा आता ही बाजू सुद्धा आपली एकसारखी आहे ते लक्षात घ्या. हे पहा बघू शकता असे धागे निघतात. बऱ्याच वेळा तसे ब्लाऊज पीस असतात. हे पहा अशा पद्धतीने. त्यासाठी मी तुम्हाला कंपल्सरी 2 इंच जास्त घ्यायला सांगते. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. कमी जास्त झालं तर त्या पद्धतीने करा ते लक्षात ठेवा. आता ही सुद्धा बाजू आपली व्यवस्थित आहे, म्हणजे फिटिंग आपली इथे व्यवस्थित होणार ते लक्षात घ्यायचं. असं बघत जा बाही जोडण्याच्या आधी. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाह्या इथे तुम्ही घ्यायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा खोलगट बाजू इथे सुद्धा मार्किंग करा. फक्त खोलगट बाजूला लक्षात ठेवायचं. खोलगट बाजू हे पहा इथे मी चारही बाजूने सुद्धा मार्किंग केलं. लक्षात घ्या हे उंच बाजूला कधीही करायचं नाही. आणि मध्यवर्ती जर मार्किंग नसेल केलं तर असं मार्किंग करून घ्या इथे मध्यवर्ती. हे पहा अशा पद्धतीने, कारण की बाही जोडताना आपण मध्यपासूनच सुरुवात करतो. आणि खोलगट बाजूला मार्किंग केलं इथे, तर खोलगट बाजू नेहमी पुढच्या बाजूला असते ते लक्षात घेत जा. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. खोलगट बाजू हे पहा इथं मार्किंग आहे. ही आपली पुढची बाजू आहे. खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते. हे पहा बाही जोडताना सुद्धा हे पाठीमागच्या बाजूला काही शोल्डर जोडलेला आपण. आता इथून हे पहा अशा पद्धतीने ठेवा आणि इथून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे. बाही खेचू नका, व्यवस्थित जोडून घ्या आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या जोडून झालेल्या आहेत. आता इथे मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि इथे बघायचं आहे बाहीची उंची किती आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथे तुमच्या बाहीची तुम्ही मोजून घ्या, कारण की आपण इथे 5 इंच उंची तयार आहे, कारण की आपण साधी बाहीमध्ये 1.5 इंच जास्त घेतलं होतं. लक्षात घ्या. तर इथे काय करायचं आहे, तुमची जेवढी तयार आहे असं मार्किंग करून घ्या. इथे हे पहा या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने इथं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने इथे. आता ह्या बाजूला काय करायचं, हे पहा असं पकडून हे पहा शिलाई मारून घ्यायची आहे 3 किंवा 4 नंबरची. दोन्ही सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने असं पकडायचं आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण.
दोन्ही सुद्धा बाजूंना मी शिलाई मारून घेतली. इथे बघू शकता आपलं मार्किंग आहे केलेलं. या सुद्धा बाजूला हे पहा इथे मार्किंग आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पाशी घडी करून घ्या. मार्किंग वरती बरोबर आलं पाहिजे ते घडी. हे अशा पद्धतीने घडी घालताना मार्किंग आपल्या इथे केलेलं आहे. मार्किंग वरती बरोबर अशी घडी आली पाहिजे. त्याच पद्धतीने ही बाजू इथे आपण मार्किंग केलेलं आहे. हे इथे अशा पद्धतीने पकडा. ते बरोबर मार्किंग वरती अशी घडी आली पाहिजे बाहीची. आणि इथे 5 नंबरची शिलाई मारायची असते. आणि नंतर 5 नंबरची शिलाई मारून झाल्याच्या नंतर ब्लाऊज आपला पूर्ण तयार झाला. नंतर आपण काय करतो, हात शिलाई करतो. नंतर ती 5 नंबरची शिलाई असते ते काढून टाकली तरी सुद्धा चालते. इथं दोन्ही सुद्धा बाजूंना 5 नंबरची मी शिलाई मारून घेतली. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायची आहे. आता इथे अशा पद्धतीने पकडा. हे पहा इकडच्या बाजूला सुद्धा असं पकडा. सुरुवातीला काय करायचं आहे, अशा पद्धतीने पकडा. इथे कमी जास्त होऊ देऊ नका. खालच्या बाजूला असं पकडून घ्या आणि इथे शिलाई मारून घ्या. नंतर आतल्या बाजून आपल्याला ते पलटी करून घेऊन बॉक्स फिटिंग करावी लागते, ते लक्षात घ्यायचं आहे. ही सुद्धा बाजू हे अशी पकडा. इथे हे पहा खालच्या बाजूला सुद्धा असं पकडून घ्या. हे पहा बघू शकता इथे हे अशा पद्धतीने इथे आधी शिलाई मारून घ्या. इथे कमी जास्त होऊ देऊ नका खालच्या बाजूला. नंतर आतल्या बाजूने ते पलटी करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. दोन्ही सुद्धा बाजूने हे बघू शकता. इथे आतल्या बाजूला मी एक शिलाई मारून घेतली. ह्या सुद्धा बाजूला हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. इथे मापाचा ब्लाऊज परफेक्ट असणारा घ्यायचा आहे. दंडगेर मोजून घ्या. इथे माझा 4.5 दंडगेर आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना तुमचा मोजून घ्या. आहे तो दंडगेर मार्किंग करून घ्यायचा. ह्या बाजूला सुद्धा तेवढाच आणि ह्या सुद्धा बाजूला तेवढाच. अशा पद्धतीने पकडायचे आहे. इथे हे अशा पद्धतीने हे सुद्धा बाजूला मार्किंग करून घ्यायचं. आता इथे बाहीचा मुंडा अशा पद्धतीने पकडा. इथे मी अशाच पद्धतीने फिटिंग करत आहे. हे असं पकडा. इथे हा सुद्धा मापाचा ब्लाऊज असं पकडा. इथे हे पहा पहिली शिलाईची टिप हे पहा असा टेप पकडा इथे शोल्डरला आणि तिथपर्यंत मोजून घ्या. माझं इथे 6 इंच भरते. तुमचे 6.25 भरेल, 6.5 सुद्धा भरू शकतो. तुमचं असं मोजून घ्या. माझं इथे 6 इंच भरते. मग मी काय करणार हे पहा त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज इथे पकडणार आणि असा शोल्डरला टेप ठेवणार. माझं जेवढं भरलेलं आहे ना हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं. ह्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे पहा हे पहा बरोबर भरते. आपलं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमचे किती सुद्धा भरू देत असं मोजून ते मार्किंग तुम्ही करून घ्यायचं आहे. आता इथे पूर्ण कमरघेर मोजून घ्या. हे अशा पद्धतीने ह्या बाजूला खेचू नका, सावकाश व्यवस्थित. हे अशा पद्धतीने जेवढं शिल्लक राहतं ना तेवढं आपल्याला त्याचा चौथा भाग करावा लागतो, ते लक्षात घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पकडा. या सुद्धा बाजूला हे पहा आता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे असं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरायचं नाहीये. आता जेवढं शिल्लक आहे ना त्याचे आपल्याला 4 भाग करावे लागतात. असं मोजून घ्यायचं आहे. इथून इथपर्यंत मार्किंग आहे ना तिथपर्यंत हे पहा असं टेप ठेवते. इथपर्यंत माझं 6.5 भरते. आता ह्याचे 4 भाग करावे लागतात. तुमचं तिथे किती सुद्धा भर होते त्याची बरोबर असे 4 भाग करायचे, ते लक्षात घ्यायचं. कारण की ते का मोजून घ्यायचं कमरघेर. बऱ्याच वेळा काय होतं आपण इथे कमी जास्त पकडतो शिलाईमध्ये, ते होतं. इथे सुद्धा पट्टीमध्ये आपण कमी जास्त पकडतो. या सुद्धा बाजूला कमी जास्त पकडतो. त्यासाठी ते मोजून घेणं, कमरघेर पूर्ण मोजून घ्या म्हणजे तुमचं कुठेही फिटिंग चुकणार नाही, ते लक्षात घ्यायचं. आता तुमचं इथे किती सुद्धा शिल्लक असू त्यात त्याच्या बरोबर 4 भाग करायचे असतात, ते लक्षात घ्यायचं. आता इथे माझं बरोबर 6.5 इंच भरलेलं आहे. मग मी काय करणार 6.5चे 4 भाग करणार. हे टोक 6.5 वरती ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने हे पहा 3.25 आलं. परत हे टोक 3.25 आलं. तिथं आलं तिथं बरोबर असं ठेवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता जेवढं भरेल ना 1.5 आणि 1 रेष आहे. मग मी काय करणार हे पहा हे बाजूला
हे पहा बघू शकता इथं आपण ही शिलाई घेतलेली आहे ना, ते पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला. मग त्याच्या पुढे पकडायचं, लक्षात घेत जा. मग बरोबर असं ठेवा, त्याच्या पुढे लक्षात घेत जा. इथं मार्किंग करून घ्यायचं आहे, ह्या बाजूला सुद्धा तेच मार्किंग करून घ्यायचं आहे, लक्षात घेत जा ह्याच्या पुढे. कारण की आपण काय करतो, इथे आतल्या बाजूला शिलाई मारतो, मग अशा पद्धतीने कमरघेर पूर्ण मोजून घेत असतो. त्यासाठी ही शिलाई मारलेली असते, त्याच्या पुढे असं पकडून घ्यायचं, म्हणजे तुमचं चुकणार नाही, ते लक्षात घ्यायचं. आता इथे मार्किंग केलेलं आहे मी. आता इथे तुम्ही पट्टीचा वापर करा किंवा टिपचा वापर करा. दंडघेर मार्किंग, मुंडा मार्किंग, लाईन ओढून घ्यायची, मुंडा मार्किंग, कमरघेरचं मार्किंग इथं आपण केलेलं आहे, असं बरोबर जोडून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. या सुद्धा बाजूला तेच, हे पहा कमरघेरचं आणि मुंडा मार्किंग असं जोडून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मुंडा मार्किंग, दंडघेर मार्किंग असं जोडून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता मग ह्याच्यावरती इथे एक तुम्ही शिलाई मारून घेणार, इथे एक मारून घेतली तरी चालेल, इथे एक मारून घेतली तरी चालेल. जास्त जवळ घ्यायच्या नाही, थोडंसं अंतर ठेवत घ्यायचे आहेत, म्हणजे फिट्ट झालं तरी ते आपल्याला उसवायला सोपं पडत. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू, हे अशा पद्धतीने इथे वरच्या सुद्धा बाजूला, इथे सुद्धा, इथे पॅक करा, इथे सुद्धा पॅक करायचं आहे पूर्ण, खालच्या बाजूला सुद्धा पूर्ण पॅक करून मग शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना इथे फिटिंग करून घ्यायची आहे. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झाली, बघू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंग करून घ्या. ब्लाऊज खूप असे परफेक्ट बसतात. बऱ्याच ताईंनी सुद्धा मला हे सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग करून घ्यायची आहे. हे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग बघू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही फिटिंग करायची आहे, म्हणजे काय होतं, खाली वरती होत नाही, फिटिंग सुद्धा व्यवस्थित होते. हे पहा इकडची बाजू सुद्धा तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंग करायची आहे. इथे आपला पूर्ण ब्लाऊज शिलाई करून तयार झालेला आहे. ही सुद्धा बाजू बघू शकता, एकदम अशा व्यवस्थित आलेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने फिटिंग करायची आहे. इथे बघू शकता पाठीमागच्या सुद्धा बाजूची उंची अशी व्यवस्थित झालेली आहे आपली. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे हे पहा ही सुद्धा बाजू बघू शकता. उंची जर कमी असेल तर अर्धा इंच वाढून घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा पावणे इंच वाढून घ्या, म्हणजे ब्लाऊज काय होतं वरच्या बाजूला कधीही तुमच्या सरकणार नाहीये, ते लक्षात घ्यायचं. इथे बघू शकता आपला पाठीचा गळा सुद्धा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पायपिंग करायची आहे, आणि अशाच पद्धतीने तुम्ही उंचीचं मार्किंग सुद्धा करून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊज दिसायला सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित दिसतो, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आपली बाही सुद्धा बघू शकता व्यवस्थित जोडलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाही जोडून घ्यायची आहे, आणि बाही जोडायला कधीही मध्यापासून सुरुवात करत जा, म्हणजे काय होतं बाही सुद्धा आपली बरोबर शोल्डरलाच राहते, ते लक्षात घेत जा. इथे बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही कटोरीला टक्स देऊन घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं बसायला सुद्धा एकदम अशी परफेक्ट बसते, ते लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा, आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.